आणि यानंतर थेट बारामतीमधून एक महत्त्वाची अपडेट आहे। सुनेत्रा पवार या कन्हेरी मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी त्या दाखल झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी त्या काटेवाडीमधील निवासस्थानी गेलेल्या होत्या। त्यानंतर थेट कन्हेरी मंदिरामध्ये पोहोचलेल्या आहेत। अर्ज भरण्यापूर्वी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी पवार कुटुंबियांसोबत त्या इथे दाखल झालेल्या आहेत। आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। साधारण 12च्या सुमारास उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार दाखल होतील। मात्र त्यापूर्वी सुनेत्रा पवार कन्हेरी मंदिरामध्ये पोहोचलेल्या आहेत। हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत। जेव्हा जेव्हा पवार कुटुंबातील कोणताही सदस्य ही निवडणूक लढवत असतो तेव्हा इथे येऊन हनुमानाचं दर्शन घेत असतो। एका प्रकारे ही पवार कुटुंबाची प्रथा आहे, परंपरा आहे जी जोपासली जाते आणि त्याच अनुषंगाने सुनेत्रा पवार सुद्धा कन्हेरी मंदिरामध्ये आता दाखल झालेल्या आहेत। हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे, पूजा अर्चा केलेली आहे। इथून त्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतील आणि मगच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचणार आहेत। आज साधारण दुपारी 12 वाजण्याच्या आसपास उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या जातील। एकीकडे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होते का हे पाहणं गरजेचं असेल। जे आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झालेत ते मागे घेतले जातात का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण जवळपास 18 ते 19 जणांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची इच्छा बोलून दाखवलेली आहे। ते इच्छुक आहेत। अभिजित बिसुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या सगळ्या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। त्यांनी आपला उमेदवार हा घोषित केलेला आहे। आज त्यांचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे। असं असताना मात्र राष्ट्रवादीचे नेते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न करत आहेत। दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेलेत। दुसरीकडे लक्ष्मण हाके थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे आपल्याला पाहायचंय। सकाळपासूनच्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर सुनेत्रा पवार या सर्वप्रथम काटेवाडीमध्ये गेल्या। तिथे जाऊन अजित पवार यांच्या मातोश्रीची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली। काटेवाडीमध्ये जिथे फार्म हाऊस आहे तिथे सुद्धा त्या काही वेळ होत्या। तिथून त्यांचा ताफा आता कन्हेरी मंदिरामध्ये दाखल झालेला आहे। सुनेत्रा पवार यांनी कन्हेरी मंदिरामध्ये आता पूजा अर्चा केली आहे, दर्शन घेतलेलं आहे, देवाचे आशीर्वाद घेतलेत आणि इथून पुढे त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल होणार आहेत। यावेळी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत असतील असं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत असतील अशी माहिती मिळते। मात्र असं असताना पवार कुटुंबामधील म्हणजे शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा इतर कोणते महत्त्वाचे सदस्य यावेळी येतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल। यामध्ये मग प्रामुख्याने रोहित पवार, युगेंद्र पवार हजेरी लावतात का हे पाहावं लागेल, कारण पक्षाच्या व्यतिरिक्त पवार कुटुंबीय म्हणून त्यांचा पाठिंबा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातोय। अर्ज भरण्यापूर्वी मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या जाणार आहेत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बारामतीच्या या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं, कारण आज एक महत्त्वाचा मेळावा सुद्धा होणार आहे। या मेळाव्यामधून पहिल्यांदाच सुनेत्रा पवार जाहीरपणे भाष्य करतील। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर होणारी ही निवडणूक आणि त्यानंतर होणारा असा भव्य स्वरूपाचा हा मेळावा याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल। आज भूमिका मांडताना किंवा बारामतीकरांना आवाहन करताना सुनेत्रा पवार यांचं मत नेमकं काय असेल, त्यांचे विचार काय असतील हे पाहायचं आहे। इथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। सुनेत्रा पवार यांच्या सोबतच ही सगळी मंडळी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा असतील।